पर डे $50 परमिटचा खर्च आहे. इकडे कधी पण पाऊस येतो भाई. आणि इथं टायमिंग दिलंय भाई मंदिराचं. ए भाई पार्लेजी आपल्याकडे जो 10 रुपयाला असतो ना, तर इथं 30 रुपयाला आहे. हे आहे पापकुंड, ह्याच्यात 3 डुबक्या मारायच्या. आणि हे आहे पुण्यकुंड, ह्याच्यात 3 डुबक्या मारायच्या. अरे पापाच्या ह्याच्यात बघा आता पाप धुतल्यावर ह्याचे रिॲक्शन साहेब. आणि अरे भाई बहुत ठंडा है भाई, माँ कसम हाथ पाँव एकदम लय भयानक आहे. पानी बहुत डेंजर है. नमो नारायण, ओम नमो नारायण. फिरून गोल गोल येणार आहे. दर्शन झालेलं आहे आपलं एकदम मस्त. हा रोड जो जातो तो जातो अप्पर मस्तांकडे. ठीक से तो मुझे पता ही नहीं चली, लेकिन जितना भी पता चला मैंने आपको कन्वर्ट करके बताने की कोशिश. तर भाई आपण काल रात्री इथं थांबलो होतो, मुक्तिनाथ संत सेवा आश्रम. आणि आता आपण निघालोय दर्शन करण्यासाठी. भाई थंडी भयानक होती रात्री, एकदम बेकार थंडी होती. आश्रमात होतो म्हणून तरी वाचलो आपण. जर आपण बाहेर असतो ना टेंट लावून तर बेकार हालत झाली असती. म्हटलं सकाळी सकाळी थोडंसं आपण नाश्त्यासारखं करू. बिस्किट वगैरे घ्यायला गेलो. ए बाई पार्लेजी आपल्याकडे जो 10 रुपयाला असतो ना, तर इथं 30 रुपयाला आहे. मुक्तिनाथची जिथून शिडी चालू होते तिथं पोहोचलोय. आणि इथं टायमिंग दिलं आहे भाई मंदिराचं. तर सकाळी 7 वाजता मंदिर उघडतं 12 वाजेपर्यंत. आणि 12 ते 1 बंद राहील. परत 1 ते 6 असं आहे काय. तर बाई इथं हे आलं एंट्री गेट. आणि अजून सूर्यनारायण वरती नाही आलेले, ढगात लपलेलेत. इकडं कधी पण पाऊस येतो भाई. 3800 मीटर उंचीवरती आहे हे स्थित मुक्तिनाथ मंदिर. हे बघा हे गेट आहे मंदिराचं. आणि चढाई काही एवढीच आहे, जास्त काही नाही. आणि इकडच्या बाजूला बघा भयानक वाला नजारा इथे. हिता आहेत ह्या जलधारा ज्यात लोक स्नान करतात. 108 गोमुखातनं पाणी येतं, त्यातनं जावं लागतं भाई. हे बघा हे लोक चाललं आहे तिथनं लागलेली आहे भाई दर्शनासाठी. जास्त काय गर्दी नाही आहे. मला वाटतं अर्धा 1 तासात दर्शन होत असणार. हे आहे पापकुंड, ह्याच्यात 3 डुबक्या मारायच्या. आणि हे आहे पुण्यकुंड, ह्याच्यात 3 डुबक्या मारायच्या. अरे भाई हो गया स्नान वगैरह सब कुछ. अरे भाई कैसा है पानी. अरे भाई बहुत ठंडा है भाई, माँ कसम हाथ पाँव एकदम ना. अरे 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 हम तो सोच रहे थोड़ा रुक के ही जाए. थोड़ा भीड़ खाली हो जाने तो फिर जाना. होण्यासाठी काय काय करावं लागतंय बघा आता. हे एवढ्या गार पाण्यातून जवळच बाहेर येते तेव्हा यांची हालत बघा, कुडकुड 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 करताय. चटके बसतात भाई एकदम गार पाणी, एकदम भयानक. पापाच्या ह्याच्यात बघा आता पाप धुतल्यावर ह्याचे रिॲक्शन. कसे करतात. पानी बहुत डेंजर है. एक बार आओ. लय भयानक आहे. ओम नमो नारायण, 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 ओम नमो गर्दी एवढी आहे भाई. आता ही लाईन आहे, ह्याच्या आधी ही लाईन आहे. आणि ह्याच्यानंतर आम्ही असं फिरून फिरून गोल गोल येणार आहोत. थांबलोय आम्ही आता दर्शनाच्या.
आणि किती वेळ लागतोय काय माहिती आता. तरी माझा अंदाज अर्धा एक तास लागेल, कारण ही लाईन अशी कंप्लीट लाईनच्या त्या लाईनला बसतो आणि ही लाईन घेऊन परत आतमध्ये असे 2 प्रदक्षिणा करावं लागतात. दर्शन झालेलं आहे आपलं एकदम मस्त. आणि आता जरा पावसाचं वातावरण चालू झालं आहे बाई. आणि इकडं आता एक बुद्धांचा स्तूप बनवलेला आहे, तर म्हटलं चला तिकडं जाऊया. आंघोळ वगैरे केलेली आहे मस्तपैकी आणि दर्शन पण एकदम भारीपैकी झालेलं आहे आपलं. हालाकी 1-1.5 तास लागला दर्शनाला, पण ठीक आहे, एवढी पण गर्दी नव्हती. तर आपला भाऊ आणि आपण आता निघालोय आणि आता पावसाचं पण वातावरण झालंय. पाऊस येतोय की काय माहित नाही, आता बघू. फोटो खींचने की सक्त मना इच्छा. तर बाई मुक्तिनाथ मंदिराच्या एकदम बाजूलाच इथं गौतम बुद्धांचा स्टॅच्यू बनवलेला आहे, खूप मोठा असा. स्टेरिंग लामा डिचेन नामा, तर त्यांच्या नावाने हे स्तूप बनवलेत. तर भाई मुक्तिनाथ मधील आपला आज दुसरा दिवस आहे आणि आज आपण असंच फिरतोय, जस्ट इकडं तिकडं छोटी मोठी ट्रेकिंग करतोय अशा रस्त्याने. की तिकडून शिडीचा रस्ता आहे, पण तरी पण आपण ह्या रस्त्याने आलोय भाई, थोडासा ॲडव्हेंचर करत. कसं वाटतंय लोकेशन कमेंट करून नक्की सांगा. आणि ते जे दिसतंय तिथं आहे मुक्तिनाथ मंदिर. आपण इथं खाली थांबलो होतो, खाली इथं आश्रम आहे, शुल्क आपल्याला राहण्याची सोय झाली होती. हे बघा, हे जे काय झाड दिसतंय इथं आश्रम आहे. खूप उंच मूर्ती आहे, मोठी मूर्ती आहे. हे बघा, अप्रतिम असे दगडाचे हे बनवलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी बघितलं मी असे डोंगरावरती. तिकडच्या साईडला तर भरपूर जास्त आहेत. ते जे पताके वगैरे दिसत आहेत तिकडं पण भरपूर आहेत. तर हे असे डोंगरावरती बनवलेले आहेत भाई, दगडाचे. काही ठिकाणी असे बनवले आहेत. तर हे इथल्या लोकांच्या समाधी आहेत. त्याच्यावरती त्यांचं नाव वगैरे लिहिलेलं असतं, समाधीस्थळ, कधीचा जन्म झाला, कधी मृत्यू झालेला, असे लिहिलेले असतात. आणि त्यांच्या आत्म्यात शांती लागावून अशा पताका बांधलेल्या असतात भाई. इथं आम्ही दोघंच आहेत, कुणीच नाही आहे इथं, जास्त काय गर्दी नसते आणि खूप शांत वातावरण आहे. आणि हे पूर्ण मुक्तिनाथचा परिसर घेतात. आता हा पर्वत आपल्याला स्पष्टपणे दिसतोय, पण इकडचं दिसत नाही आहे. आणि इकडच्या साईडला पण बर्फाचे पर्वत आहेत पूर्ण. हा रोड जो जातो तो जातो अप्पर मस्तांगकडे. आपली एक विश होती यार अप्पर मस्तांगला जायची, पण इथं लोकल लोकांना ज्यावेळेस चौकशी केली आपण या अप्पर मस्तांग जाण्यासाठी, तर त्यांनी सांगितलं की तिथं पर डे $50 परमिटचा खर्च आहे. म्हणजे जवळपास $5,000 पर डे खर्च आहे भाई अप्पर मस्तांग जायचं असेल तर. तर आपल्याला एखाद्या वेळेस कॅन्सलच करावं लागेल ते, कारण एवढं बजेट नाही आहे आपलं. आणि आपण इथनंच हे लोअर मस्तांग मुक्तिनाथ बघूनच आपण कदाचित रिटर्न जाऊया पोखराकडे. ॲक्च्युली हे जे ठिकाण आहे हे बौद्ध धर्मातील दुसरे गुरु रिपाऊंचे यांचं स्तंभ आहे आणि यांना दुसरे बुद्ध पण मानलं जातं. तर यांच्या हातात हे 2 उजव्या हातात जे आहे हे ज्ञानाचं आणि शक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि डाव्या हातात आहे शांततेचं प्रतीक. मुक्तिनाथ मंदिरापाशी गेलो तिथं खूप जास्त गर्दी होते. इथं जास्त लोक येत नाहीत, फक्त तिबेटियन लोक किंवा बुद्धिस्ट लोक येतात. आपल्यातलेही काही लोक फिरण्यासाठी बघण्यासाठी येतात, पण खूपच शांतीचं वातावरण आहे आणि खूप मंत्रमुग्ध करणारं वातावरण आहे भाई इथं. तर अगोदर मला वाटलं इथं गौतम बुद्धांचीच प्रतिमा आहे, पण ही प्रतिमा बघितलं तर थोडीशी वेगळी दिसली. तर मी जरा याच्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर यांना गुरु पद्मसंभव असंही म्हणतात. तर ह्यांच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. त्यांना एक आपल्याला मॉन्क आलेले, त्यांच्याशी विचारपूस करूया थोडीशी. यहाँ के बारे में कुछ जानकारी मिल सकती है मुझे? हम हिंदी अच्छे से नहीं जानते ना। अच्छे से नहीं बोल सकते हिंदी? हाँ, जैसे भी हो, जिस तरह से आप बात कर सकते हो. हाँ, या तो आपकी लैंग्वेज में भी बता सकते हैं आप. हमारे लैंग्वेज में बताइए क्या क्या है। हाँ, थोड़ा बहुत समझ लेंगे, या तो जो बाकी लोग हैं वो उनके बारे में पता चलेगा. ये गुरु पद्मसंभव है ते प्रांगे लंबागी देने दे लंबागी दिचे तो देने गुरु rinpoche de shangles tida de chane लो ट्रुक से डोगी है तेने तदी गुरु rinpoche de prang लंबा प्रांगी शांग जो है
ओके, थैंक यू। तो उन्होंने उनकी लैंग्वेज में बता दिया कि गुरु पद्म संभव का ये मूर्ति है ना। हाँ, तो यहाँ के इलाके में वो आए थे शांति के लिए, शांति के लिए, है ना। हाँ। तो अपने धर्म का प्रसारण के लिए यहाँ पे आए थे। हाँ, तो थोड़ी बहुत तो मतलब उनकी लैंग्वेज ठीक से तो मुझे पता ही नहीं चली, लेकिन जितना भी पता चला मैंने आपको कन्वर्ट करके बताने की कोशिश की। इसमें गुम्बद नहीं कहते हैं, हाँ, इसमें ओनली गुरु रिम्पोचे गुम्बद वो वाला, हाँ, नीचे गुम्बा है, इसको ये उनकी स्टैचू है। अच्छा, धन्यवाद जी, धन्यवाद। तो भाई मुक्तिनाथ हे फक्त हिंदू धर्माचंच नाही तर बौद्ध धर्माचं सुद्धा एक पवित्र स्थळ मानलं जातं। इथं 108 ज्या जलधारा येतात त्या दोन्ही धर्मासाठी एकदम पवित्र मानल्या जातात। आपल्या हिंदू धर्मामध्ये यात जर स्नान केलं तर आपण मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलं जातं। गौतम बुद्धांचं तर त्यांच्या आठवणी पण इथं आहेत। इकडं त्यांचे गुरु किंवा ते स्वतःही इकडं आलेले, त्यांचे स्टॅच्यू बनवलेलं आहे इथं, आणि गुंबा आहे, मॉनेस्ट्री आहे। आणि तुम्ही जसं पण बघितलं असेल हिमालयन एरियामध्ये कुठेही गेलात तर तुम्हाला असे तिबेटियन संस्कृती मिळेल, जिथं गौतम बुद्धांची मॉनेस्ट्री म्हणा किंवा स्टॅच्यू ह्या गोष्टी असतात, आणि शिक्षणाची पद्धती वेगळी असतात, आणि इकडचे लोक खूप शांत असतात। गौतम बुद्ध जिथल्या जिथल्या स्थानी गेले भाई अशी शांती आणि सौंदर्य असतं ना भाई, मतलब आजूबाजूचं जे वातावरण आहे ते एकदम थंड असतं आणि एकदम शांत असं डोंगराचंच बघायला भेटेल तुम्हाला कुठेही। आणि प्रत्येक ठिकाणी असे तुम्हाला या पताका बघायला भेटतील, आणि हे असे झेंडे फ्लॅग पण बघायला भेटतील। क्या जीना करतायत। पण राणीपोहामध्ये ह्या एक आश्रमामध्ये 2 दिवस थांबलो होतो। स्थापना दिनांक 1863 नेपाली वर्षानुसार स्थापना झालेली आहे, आणि आता चालू आहे इथल्या नेपाळच्या कॅलेंडरनुसार 2083, म्हणजे जवळपास 220 वर्ष झाले ह्या आश्रमाला। आणि आपण 2 दिवसापासून इथं मुक्काम केला होता, आणि आता चाललो आहे आपण खालच्या साईडला कागबेनी रिटर्नचा रस्ता पोखरा साईडला निघणार आहेत। बघूया कुठपर्यंत पोहोचू। आणि हा आपला विपुल भाऊ, जय महाराष्ट्र पब्लिक। 2 दिवस मस्त राहण्याची वगैरे खाण्याची सोय झाली, आणि कारण इकडं थंडी भयानक होती। आता निघालोत आपण परतीच्या प्रवासाला। तिनातून रिटर्न चाललो आहेत, आणि इथं बघा हे असे रस्त्याच्या कडेला दगड आहेत, आणि त्याच्यावरती असे शिलालेख वगैरे लिहिलेले आहेत, बुद्धांच्या मूर्त्या वगैरे काढलेल्या आहेत, एकदम प्राचीन। हे बघा गजब आहे यार। हे बघा, भाई बोले की हमें चावल खाएंगे क्या? हमने बोला यार कुछ भी खाएंगे क्योंकि अभी वही चल रहा था दिमाग में। तो भैया तब तक आए बुलाने, आएंगे हम खाने ऊपर ही फिर। हाँ ठीक है भैया। तो भाई अभी खाने की व्यवस्था हो गई है। हमारे भाई ने भात और सब्जी बनाई है, और ये भैया जिनके साथ हम लिफ्ट लेके आए थे, और जाते टाइम भी इनके साथ रुके थे, और अभी भी वापस जाते टाइम भी उनके ही पास रुके। विपुल भाई काय म्हणशील? अरे जबरदस्त सब माहौल अरे तिकडे काहीतरी पडलं, मशीन पडलं। आणि हे भैयाचे मोठे भाऊ आहेत, जे इथं गॅरेजचं काम करतात, आणि हे दोघं जण भाऊ आहेत। हे म्हणजे राम लखन भरत शत्रुघ्न दोन भाई दोन तबाई, आणि आम्ही पण दोघंच भाऊ। आता आम्ही जेवण वगैरे करणार आहेत, आणि आज रात्री ह्या दादाकडेच आपण मुक्काम करणार आहोत, आणि उद्या सकाळी उठून खालच्या साईडला जाणार आहेत पोखरा साईडला। तर दादा बोलले की त्यांची जर उद्या ड्युटी असेल तर आपल्याला लिफ्ट पण जेवढ्या लांबपर्यंत होईल तेवढ्या लांबपर्यंत लिफ्ट पण भेटेल। हे असं असतो भाऊ, बॅचलर लाईफ आहे, सगळे चौघं पण बॅचलरच राहतात इथं। आणि बॅचलर लाईफ म्हणलं की जेवणात हे चालं भात भाजी, जे सोपं लवकरात लवकर बनवता येईल।